हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अबाउट नर्वस कंट्रोल. नर्वस कंट्रोल हा आपल्या बॉडीमधल्या स्पेशलाइज्ड सेल, ज्याला आपण नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्स असं म्हणतो, त्यांच्या थ्रू आपल्या बॉडीमध्ये केला जातो. विथ द हेल्प ऑफ नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल, ह्या दोन मेकॅनिझम्सच्या थ्रू आपल्या बॉडीमध्ये होमिओस्टॅसिस, दॅट इज अ स्टेडी स्टेट ऑफ बॅलन्स, मेंटेन केली जाते. सो पहिल्यांदा आपण आज बघूयात नर्वस कंट्रोल कशा पद्धतीनं आपल्या बॉडीमध्ये ऑपरेट होतो आणि मग नेक्स्ट लेक्चरमध्ये केमिकल कंट्रोलबद्दल इन्फॉर्मेशन घेऊयात. स्टुडंट्स, जसं की नावातच आहे, इट इज नर्वस कंट्रोल मीन्स आपल्या बॉडीमधल्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या ॲक्टिव्हिटीज नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्सच्या थ्रू रेग्युलेट, कंट्रोल किंवा ऑपरेट केल्या जातात. बरेचदा स्टुडंट्स नर्व सेल्स, नर्व्स, न्यूरॉन्स ह्यांच्यामध्ये किंवा नक्की हे काय आहेत ह्याच्याबद्दल एक तुमच्या मनात बरेचदा गोंधळ असतो. आय एम शुअर बऱ्याच मुलांना नर्व आणि नर्व सेल हे एकच वाटत असणार, बट तसं नाही आहे. एक लक्षात घ्या, नर्व सेल्स आणि न्यूरॉन हे दोन्ही एकाच स्ट्रक्चरसाठी वापरलेले वर्ड आहेत. म्हणजेच नर्व सेल म्हणजेच न्यूरॉन. पण नर्व जेव्हा आपण स्पेसिफिकली म्हणतो तर धिस नर्व इज अगेन डिफरंट स्ट्रक्चर. मग नर्व म्हणजे काय, तर हे जे नर्व आहेत ह्या नर्व सेल्सपासून बनलेले असतात. नर्व सेल्सबद्दल आधी इन्फॉर्मेशन आपण बघायची आहेच, बट ह्या नर्व सेल्स आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या अजून एक सेल्स असतात ज्यांना ग्लियल सेल्स किंवा न्यूरोग्लिया असं म्हटलं जातं. तर ह्या नर्व सेल्सच्या ह्या असिस्टंट आहेत. जसं की एखादा बॉसला कसा असिस्टंट असतो एखादं काम परफॉर्म करण्यासाठी, तशा पद्धतीनं ह्या नर्व सेल्सच्या ग्लियल सेल्स किंवा न्यूरोग्लिया ह्या असिस्टंट सेल्स आहेत, ह्या त्यांच्या हेल्पर आहेत. आणि ह्या सेल्स ह्या आणि नर्व सेल्स मिळून आपल्या नर्व्स हे स्ट्रक्चर बनतं, हे लक्षात घ्या. सो आपण शॉर्टमध्ये असं म्हणू शकतो की नर्व सेल प्लस ग्लियल सेल्स इक्वल टू नर्व्स. राईट, हे कळालं आता. ह्याच्यातलं कन्फ्युजन होऊ देऊ नका. बरेचदा आपण सगळं शिकतो, क्वेश्चन्स देतो, आन्सर लिहितो, आउट ऑफ मार्क्स पडतात, पण मग असं कधी विचारलं की ह्याच्यामधला डिफरन्स सांगा तर बऱ्याच स्टुडंट्सना सांगता येत नाही. सो हे लक्षात ठेवायचं. आता जसं की पहिल्यांदा आपण बघूयात ह्या नर्व सेल्सबद्दल किंवा न्यूरॉन्सबद्दल. यांचं काय वैशिष्ट्य आहे किंवा फीचर काय आहे, तर जसं तुम्हाला सांगितलं, या सेल्स ह्या जनरेट करतात. These cells are able to generate electrochemical impulses. इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस म्हणजे काय, तर हे जे आपल्या बॉडीमध्ये आपल्याला सगळ्या सेन्स ऑर्गन्सकडून जी इन्फॉर्मेशन मिळते ती एका सेलकडून दुसरीकडे ट्रान्सफर होण्याची जी प्रोसेस, की ती कशाच्या थ्रू ट्रान्सफर होते, तर विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस. म्हणजेच काहीतरी इलेक्ट्रिक सिग्नल्स जनरेट होतात विथ द हेल्प ऑफ सर्टन केमिकल्स आणि मग ते एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे पास केले जातात. आणि अशा पद्धतीनं हे जे सगळी आपल्याला म्हणजे थंडी वाजली, ऊन जास्त वाटतंय, गरम होतंय, गार होतंय, ह्या ज्या सगळ्या आपल्या बॉडीच्या रिस्पॉन्सेस आहेत किंवा हे जे स्टिम्युलस आहेत त्याला दिलेला बॉडीनं रिस्पॉन्स, हे सगळं ह्या इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेसवरती डिपेंड करतं. ह्या नर्व सेल्समध्ये ही स्पेसिफिक ॲबिलिटी असते टू जनरेट इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस. देन ह्या ज्या सेल्स आहेत त्यांनाच स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ नर्वस सिस्टम असं देखील म्हटलं जातं. ह्या न्यूरॉन्स किंवा नर्व सेल्स यांनाच जसं आपल्या बॉडीचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आपण सेलला म्हणतो, जनरल सेल्सना, तसं आपल्या नर्वस सिस्टमचं हा एक मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, की डॅश इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम, तर त्याचा आन्सर येईल तुमचं नर्व सेल किंवा न्यूरॉन. हा देखील तुमचा 1 मार्कचा क्वेश्चन होऊ शकतो की दीज सेल्स डॅश सेल्स आर हॅव्हिंग स्पेशल ॲबिलिटी टू जनरेट इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस, त्याचंही तुमचं हेच आन्सर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हेही माहीत आहे की ह्या ज्या नर्व सेल्स आहेत या आपल्या बॉडीमधल्या लार्जेस्ट म्हणण्यापेक्षा लॉंगेस्ट सेल्स म्हणूयात. आपल्या बॉडीमधल्या सगळ्यात लॉंगेस्ट सेल्स कुठल्या आहेत
नर्व सेल्स किंवा न्यूरॉन सेल्स की ज्याची लांबी साधारण 1 मीटरपर्यंत, काही मीटर्स, फ्यू मीटर्सपर्यंत देखील असू शकते. हे देखील तुम्हाला ह्याच्या म्हणजे समजा तुम्हाला शॉर्ट नोट विचारली अबाउट न्यूरॉन और नर्व सेल, तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करायचे आहेत. 2 किंवा 3 मार्कांसाठी शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. मग तुम्ही तिथं डायग्राम काढायची. 3 मार्कांसाठी असेल तर 2 मार्कांसाठी जस्ट इन्फॉर्मेशन लिहायची. डायग्राम काढायची आणि ही सगळी इन्फॉर्मेशन पॉईंट वाईज तुम्हाला त्या आन्सरमध्ये लिहायची आहे. म्हणून हे तर पॉईंट तुम्हाला देते इथे. हां, आणि मगाशी जे तुम्हाला सांगितलेलं होतं यांच्या सपोर्टिंग सेल्स, त्यांचं नाव काय आहे? न्यूरोग्लिया, किंवा त्यालाच ग्लियल सेल्स असं म्हणतात. सो दिस इज इन्फॉर्मेशन अबाउट नर्व सेल किंवा न्यूरॉन. क्वेश्चन 2 मार्कासाठी असेल एवढं लिहायचं, 3 मार्कासाठी असेल एवढं लिहून डायग्रॅम काढायची. आता ह्याची डायग्रॅम कशा पद्धतीनं ड्रॉ करायची आहे त्याच्यावरती मी एक स्पेशल वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे. डोंट वरी अबाउट दॅट. सो इथं मी ते डायग्रॅम जास्त ॲक्युरेट किंवा व्यवस्थित काढण्यात वेळ घालवत नाही. इथे जस्ट तुम्हाला सांगते ह्या न्यूरॉनचे 3 मेन पार्ट्स असतात. 3 पार्ट्स. एक म्हणजे डेंड्राइट्स, दुसरा म्हणजे ॲक्झॉन आणि तिसरा म्हणजे सायटॉन किंवा त्यालाच सेल बॉडी असं म्हणतात. हे 3 पार्ट्स मिळून आपली एक न्यूरॉन किंवा नर्व सेल बनते. आता ह्याच्या स्ट्रक्चर काढत काढत तुम्हाला मी पार्ट्स पण दाखवते. डायग्राम काढताना आपण ही अशी मी एक आउटलाईन काढून घेतली जस्ट. ठीक आहे, ही झाली नर्व सेल, एक जनरल आउटलाईन झाली. हा मधला पार्ट आहे, सेल आहे ना, सो सेलचे सगळे ऑर्गॅनल्स पण याच्यामध्ये प्रेझेंट असतात. हा सायटॉन किंवा ह्याला सेल बॉडी म्हणतात. इथे त्याचं न्यूक्लियस आहे. ह्याच्यामध्ये खूप जास्त नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया असतात, कारण तुम्हाला इम्पल्स कंडक्ट जेवढे करायचे आहेत, फास्टर इम्पल्स कंडक्शन साठी मॅक्सिमम एनर्जीची गरज असते. आणि जेवढी एनर्जी जास्त अर्थातच त्यासाठी मायटोकॉन्ड्रियाचा नंबर पण जास्त पाहिजे, सो दॅट दे कॅन प्रोड्यूस मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज नीडेड फॉर फंक्शनिंग ऑफ द न्यूरॉन्स. सो ह्याच्यामध्ये असणारे मायटोकॉन्ड्रिया हे अदर सेलच्या कंपॅरिझननी जास्त असतात. त्यानंतर हा आहे डेंड्राइट्सचा पार्ट. ॲक्च्युली हा डेंड्रॉन आणि ह्या डेंड्रॉनच्या परत ज्या ब्रँचेस आहेत की नाही त्याला म्हणतात डेंड्राइट्स. परत हा पण फरक लक्षात ठेवा. बरेचदा डेंड्रॉन आणि डेंड्राइट हे एकच कन्सिडर केलं जातं, पण डेंड्रॉन म्हणजे ही मेन ब्रँच आणि त्याच्या ज्या छोट्या छोट्या सब ब्रँचेस आहेत त्याला म्हणायचं डेंड्राइट्स. आता जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं ह्यांच्या सपोर्टिंग सेल्स असतात, त्यांना ग्लियल सेल्स म्हणतात. आता इथं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक श्वान सेल्स असं सेलचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे बरोबर ॲक्झॉनमध्ये. आता ह्या श्वान सेल्स काय आहेत तर ह्या आपल्या पेरिफेरल नर्व, आपण सेंट्रल पेरिफेरल आणि ॲटोनॉमस नर्वस सिस्टम जे बघितले तर त्यापैकी जे पेरिफेरल नर्वस सिस्टम आहे ह्या श्वान सेल्स या एक प्रकारच्या ग्लियल सेल्स आहेत विच आर प्रेझेंट इन PNS. पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये जे न्यूरॉन्स आहेत त्यांच्या ॲक्झॉनच्या भोवतीने ह्या श्वान सेल्स काय फॉर्म करतात? अ स्पेशल टाईप ऑफ कवरिंग विच इज कॉल्ड ॲज मायलिन शीथ. म्हणजे मायलिन शीथ हे काय आहे? इट इज नथिंग बट द कवरिंग विच इज मेड बाय द श्वान सेल्स अराउंड द ॲक्झॉन ऑफ द नर्व सेल. सो हा पूर्ण पार्ट झाला ऑफ ॲक्झॉन. आता ह्या ॲक्झॉन हे जे मायलिन शीथ आहे ते मायलिन शीथ कंटिन्युअस नाही. तिथे जिथे जिथे ह्या ॲक्झॉनमध्ये तो ब्रेक झाला आहे तो पार्ट त्याला म्हटलं आहे नोड्स ऑफ रॅनवियर. नोड्स ऑफ रॅनवियर काय आहेत तर जिथे ॲक्झॉनच्या ज्या पार्टवरती मायलिन शीथ ब्रेक झालं आहे तो पार्ट म्हणजे नोड्स ऑफ रॅनवियर.
श्वॅन सेल्स म्हणजे काय कळालं, ग्लियल सेल्स आहेत की ज्या काय करतात, मायलिन शीथ फॉर्म करतात. हां, आता ज्यांच्यामध्ये हे मायलिन शीथ प्रेझेंट आहे त्यांना म्हणायचं मायलिनेटेड न्यूरॉन्स, ज्यांच्यामध्ये हे मायलिन ॲबसेंट आहे त्यांना म्हणायचं नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स. जनरली जे मायलिनेटेड न्यूरॉन्स असतात ते इम्पल्सेस फास्टर कंडक्ट करतात ॲज कम्पेअर्ड टू नॉन मायलिनेटेड. आपले जे CNS मध्ये आहेत ना, जनरली CNS किंवा CNS मधला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, त्याच्यातून जे त्याच्यामध्ये जे प्रेझेंट असणारे जे न्यूरॉन्स आहेत ते कंपल्सरी मायलिनेटेड असतात, बिकॉज त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, फास्टर इम्पल्स कंडक्ट. म्हणजे दोन्हीमध्ये पण फास्ट होतात, पण अगेन त्यांच्यामध्ये पण कॉम्पिटिशन असेलच की नाही, कुणाचं फास्ट. तर ज्यांच्यामध्ये मायलिन शीथ प्रेझेंट आहे ते न्यूरॉन्स फास्टर इम्पल्स कंडक्ट करणार, जे नॉन मायलिनेटेड आहेत ते कंपॅरेटिव्हली स्लो इम्पल्सेस कंडक्ट करणार. सो हे झालं स्ट्रक्चर ऑफ नर्व सेल ऑर न्यूरॉन. आता ह्याच्या एंडला हे ॲक्झॉन टर्मिनल आहे बघा. ॲक्झॉन टर्मिनल त्याचं फंक्शन काय, तर आता नीट ऐका. तुमचे जे सेन्स ऑर्गनकडून जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं काम असतं ते ह्या डेंड्राइट्सचं. म्हणजे सगळ्यात आधी ह्या सेल काय म्हणतात, न्यूरॉनमधले इन्फॉर्मेशन कलेक्ट करणारा पार्ट कोणता, तर तो डेंड्राइट्सचा. म्हणजे मला बाहेरून काही दिसलं आहे, मला थंडी वाजते, जे काही सेन्स आपण करतो हे सगळंच्या सगळे रिसीव्ह करणारे स्ट्रक्चर हे आहेत डेंड्राइट्स. हे डेंड्राइट्स ते रिसीव्ह केल्यानंतर ते जे काही रिसेप्टर्स असतात त्यांच्या थ्रू हे इम्पल्सेस अगेन जातात टू द सेल बॉडी. बघा हां, इम्पल्सेस ते पहिल्यांदा रिसीव्ह केले जातात बाय डेंड्राइट्स, तिथून मग सायटॉन, सायटॉनकडून ॲक्झॉन, आणि मग ॲक्झॉनकडून ॲक्झॉनच्या टर्मिनलला काही स्पेसिफिक स्ट्रक्चर्स असतात ज्याला आपण सिनॅप्स किंवा सिनॅप्टिक नॉब म्हटलेलं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक डायग्रॅम आहे बघा, त्या डायग्रॅममध्ये तुम्हाला सिनॅप्टिक नॉब नावाचं स्ट्रक्चर दिसतं. हां, आता ह्या सिनॅप्टिक नॉबमध्ये काय आहेत, तर तिथे स्पेशल टाईपचे केमिकल्स सिक्रीट केले जातात ज्यांना म्हणतात न्यूरो ट्रान्समीटर्स. आता हे न्यूरो ट्रान्समीटर्स काय आहेत, तर एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे इम्पल्स कंडक्ट होताना, आता असं इमॅजिन करा हे काय आहेत, हे ॲक्झॉन टर्मिनल आहेत. आता ह्या ॲक्झॉन टर्मिनलच्या एंडला जे सिनॅप्टिक नॉब आहे तिथं हे न्यूरो ट्रान्समीटर्स रिलीज होतात आणि विथ द हेल्प ऑफ दोज न्यूरो ट्रान्समीटर ह्या दुसऱ्या नर्वच्या डेंड्राइटकडे, हे ॲक्झॉन आहेत पहिल्या नर्वचे ॲक्झॉन टर्मिनल, दुसऱ्या नर्वच्या डेंड्राइटला ही इन्फॉर्मेशन अगेन पास केली जाते. आलं लक्षात, म्हणजे पहिल्या नर्वचे ॲक्झॉन टर्मिनल दुसऱ्या नर्वच्या डेंड्राइट्सना अटॅच झालेले असतात आणि मग अगेन सेम प्रोसिजर फॉलो होते आणि ह्या पद्धतीनं पुढे 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 इम्पल्सेस जे आहेत ते कंडक्ट होत जातात. आणि मग आता ते इम्पल्सेस कोणत्या डायरेक्शनने कुठून कुठं पास केले जातात त्याच्या बेसिसवरती ह्या न्यूरॉन्सचे वेगवेगळे टाईप्स आहेत, ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघायचेच आहेत. आज आपण फक्त काय काय बघितलं बघा, नर्वस सिस्टम, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यामध्ये जे न्यूरॉन्स आहेत त्याचं स्पेसिफिकली त्याचे पार्ट्स, त्याचे स्ट्रक्चर्स, त्याच्यामध्ये असणारे पर्टिक्युलर जे काही स्पेसिफिक असे त्याच सेलमध्ये जे स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत त्यांची माहिती तुम्हाला सांगितली आणि टोटल इम्पल्स कंडक्शन कशा पद्धतीनं होतो, कोण रिसीव्ह करतं, कुठून कुठं जातं, त्याचा पाथ मी तुम्हाला सांगितला. सो होपफुली हे लेक्चर तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरणार आहे. कसं वाटलं मला सांगा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा पार्ट डिस्कस करायचा आहे की हे न्यूरॉन्स इम्पल्सेस कुठून कुठं नेतात त्याच्यावरती त्याचे जे वेगवेगळे टाईप्स आहेत तो पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. टिल देन गुड बाय, थँक्यू.